Welcome students. Myself Professor Vikrant Palak Shah. I welcome you all in the lecture of the Advanced Accounting. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे ऍडव्हान्स अकाउंटिंग या विषयाच्या लेक्चर मध्ये स्वागत करतो. So today we are going to start the unit number 3 of our syllabus. It is insurance claim accounts. आज आपण आपल्या ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 3 इन्शुरन्स क्लेम अकाउंट्सला सुरुवात करणार आहोत. सो लेट्स बिगिन. सो फर्स्ट ऑफ ऑल, in this unit we have to understand the meaning of the insurance claim. तर सर्वात अगोदर या युनिट मध्ये इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय, इन्शुरन्स क्लेम याचं मिनिंग काय, याचा अर्थ काय, हा आपण समजून घेणार आहोत. Now for all of us, insurance is a very general subject. आपण सर्वांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी इन्शुरन्स हा सध्याच्या घडीला अगदी जनरल सब्जेक्ट आहे. इन्शुरन्स, व्हॉट इज द वर्क ऑफ द इन्शुरन्स? इन्शुरन्सचं काम काय? फर्स्ट ऑफ ऑल, इन्शुरन्स इन मराठी इट्स कॉल्ड विमा. मराठीमध्ये आपण इन्शुरन्सला काय म्हणत असतो? विमा म्हणत असतो. सो व्हॉट इज द वर्क ऑफ द इन्शुरन्स? सो whenever any means, first of all, in general sense we are discussing the meaning of the insurance, then as per the definition we'll discuss the meaning of the insurance. सर्वात प्रथम आपण अगोदर इन्शुरन्सचं जनरल सेन्स मध्ये मिनिंग समजून घेऊयात आणि त्यानंतर डेफिनेशनच्या माध्यमाने आपण इन्शुरन्सचं मिनिंग हे जाणून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल, इन्शुरन्स रिलेटेड टू अस, आपल्या संदर्भात इन्शुरन्स म्हणजे काय? सो whenever we are in danger, suppose some kind of accident happen to us, or if we are ill, and due to that when we are suffering the financial losses, those losses are recovered from the policy that is called as the insurance. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस आपल्याला अपघात झालेला असेल, आपण आजारी असू किंवा आपल्या सोबत काही दुर्घटना घडलेली असेल आणि त्यामुळे जर आपल्याला काही फायनान्शियल फटका हा बसलेला असेल, लॉस झालेला असेल, तर लॉस ज्या पॉलिसीमधून भरून निघणार आहे त्या पॉलिसीला काय म्हटलं जातं? दॅट इज कॉल्ड एज द इन्शुरन्स. त्याला इन्शुरन्स म्हटलं जातं. दॅट इज रिगार्डिंग टू अस. नाउ रिगार्डिंग टू द बिझनेस, see on your screen, a business may suffer abnormal losses due to different reasons such as fire, theft, burglary, flood, strike, etc. आता काही विविध घटना बिझनेसच्या आयुष्यात घडतात, त्यामुळे बिझनेसला ॲबनॉर्मल लॉसेस हे सहन करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, फायर म्हणजे बिझनेस प्रिमायसेसला आग लागलेली असेल, थेफ्ट, बर्गलरी, बिझनेस प्रिमायसेस मध्ये चोरी झालेली असेल, फ्लड, बिझनेस महापूर आलेला असेल त्यामुळे बिझनेसला धोका संभवलेला असेल, स्ट्राईक, कर्मचाऱ्यांचा संप झालेला असेल, तर अशा प्रकारच्या या विविध गोष्टी आहेत, त्यामुळे बिझनेसला ॲबनॉर्मल लॉसेस हे सहन करावे लागत असतात. Among them, the most common which destroyed or causes severe damage to the asset like stock, building, plant, machinery, furniture, etc. is fire. आता हे जे विविध आपण बघितले दुर्घटना, त्यामध्ये सर्वात कॉमन काय की ज्यामुळे सर्वात जास्त नुकसान बिझनेसच्या स्टॉकला, बिल्डिंगला, प्लांटला, मशिनरीला, फर्निचरला होत असेल तर ते आहे फायर. आपण बऱ्याच वेळेस न्यूजपेपर मध्ये वाचत असतो, न्यूज मध्ये बघत असतो की अमुक अमुक कंपनीच्या प्रिमायसेसला आग लागली आणि त्यामध्ये प्रिमायसेसचं एवढं नुकसान झालेलं आहे. म्हणजे द कॉमन काइंड ऑफ हॅझार्ड ड्यू टू दॅट द ॲबनॉर्मल लॉस इज देअर फॉर द बिझनेस टू इट्स प्रॉपर्टी, इट इज फायर. आग लागणे कंपनीला हा एक कॉमन प्रकार आहे, त्यामुळे बिझनेसचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी होत असतं. When a fire takes place, the business naturally incurs heavy losses and in turn the normal business operations are disrupted. जर समजा एखाद्या कंपनीच्या प्रिमायसेसला
आग लागलेली असेल तर त्यामुळे कंपनीचं अतोनात नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि कंपनीचे जे ऑपरेशन चालू आहे उत्पादनाचे ते पूर्णतः ठप्प होणार आहे. ओके. Hence, the businessmen need insurance especially in regard to cover loss of stock destroyed by fire and loss of profit during the period of disruption of normal business operation. त्यामुळे जे कोणी व्यवसायाचे मालक असतील तर त्यांना इन्शुरन्स पॉलिसी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर त्या ठिकाणी कंपनी मध्ये आग लागलेली असेल तर कंपनीचा जो स्टॉक आहे, असेट आहे त्याला नुकसान पोहोचणार आहे आणि त्यामुळे कंपनीचं जे कामकाज ठप्प झालेलं असेल तर कंपनीला जेवढ्या वेळेसाठी किंवा जेवढ्या कालावधीसाठी कामकाज ठप्प झालेलं आहे तेवढ्या कालावधीसाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट मिळणार नाही. त्यामुळे लॉस स्टॉकच्या संदर्भातला लॉस असेल किंवा प्रॉफिटच्या संदर्भातला लॉस असेल तो भरून निघण्यासाठी या ठिकाणी पॉलिसी घेणं बिझनेसमॅनला आवश्यक आहे. When a business suffers a loss from an insured event, it has to notify the insurance company regarding the loss of the asset and to file a claim for compensation against those losses. त्यामुळे जो काही लॉस झालेला असेल तो स्टॉक, असेट किंवा प्रॉफिटच्या संदर्भातला असेल तो लॉस मग बिझनेसने इन्शुरन्स कंपनीकडनं सबमिट करणं आवश्यक आहे आणि मग त्या बदल्यातलं कंपेन्सेशन हे बिझनेसला मिळत असतं लॉसच्या संदर्भात. सच क्लेम्स आर नोन ॲज इन्शुरन्स क्लेम. याच क्लेमला काय म्हटलं जात असतं? इन्शुरन्स क्लेम म्हटलं जातं. सो देअरफॉर insurance claims are the claims submitted by the company towards the losses due to fire, due to other kind of accidents that is called as the insurance claim. म्हणजे विविध प्रकारच्या दुर्घटना झालेल्या असतील, फॉर एक्झाम्पल फायर असेल, अजून विविध प्रकारच्या काही दुर्घटना असतील, यामध्ये कंपनीला जे लॉसेस झालेले आहेत त्या लॉसेसच्या संदर्भातले जे काही क्लेम कंपनीकडनं इन्शुरन्स कंपनीला सबमिट केले जात असतात त्या सर्व क्लेम्सला काय म्हटलं जाणार आहे? इन्शुरन्स क्लेम. ओके. When a fire takes place, to file a claim with insurance company for the loss of asset damage or destroyed, a set of procedure is to be followed. आता आग लागलेली असेल किंवा इतर प्रकारची दुर्घटना आहे त्यामध्ये कंपनीला जे लॉस सहन झाले आणि त्या संदर्भातले क्लेम ज्या वेळेस कंपनी इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट करणार आहे तर त्यासाठी प्रोसिजर आहे ते आपण पुढे बघणार आहोत. इन्शुरन्स कव्हर would enable a businessman to carry on the business without much difficulty. In the absence of insurance cover, normal business operation cannot be restored. इन्शुरन्स कव्हर मुळे, इन्शुरन्स पॉलिसी मुळे काय मदत होणार आहे की जे काही अडचणी आलेल्या असतील बिझनेसला त्या अडचणी दूर केल्या जातील आणि बिझनेस पूर्ववत सुरू केला जाईल. आणि जर इन्शुरन्स कव्हर नसेल किंवा इन्शुरन्स पॉलिसी बिझनेसकडे नसेल तर मात्र जे काही नुकसान झालेलं आहे किंवा जे ऑपरेशन बंद पडलेले आहेत बिझनेसचे ते पूर्ववत करणं हे कठीण असतं. In this connection, one of the most important problem that a business has to face is the determination of the amount of the claim to be lost. आता या इन्शुरन्स क्लेम ज्या वेळेस इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट केले जातील तर सर्वात महत्वाची त्या ठिकाणी समस्या काय की किती नुकसान झालेलं आहे ते कसं कॅल्क्युलेट करणं आणि किती अमाऊंटचा क्लेम त्या ठिकाणी सबमिट करणं. फॉर दिस the procedure is given there. According to that procedure, we have to calculate the insurance claim. आणि मग यासाठी या ठिकाणी काही प्रक्रिया दिलेली आहे. ही प्रक्रिया समजावून घेऊन त्यानुसार आपल्याला इन्शुरन्स क्लेम हे कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके. नाउ we have to discuss the different types of insurance claim. आता या ठिकाणी इन्शुरन्स क्लेमचे प्रकार कुठले, टाइप्स कुठले हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. अ बिझनेस टेक्स अ फायर इन्शुरन्स पॉलिसी टू कव्हर नंबर 1 claim for loss of stock and number 2 claim for loss of profit. So there are two types of insurance claim. First of all, loss of stock, that is for the loss of property and stock, and then number second, loss of profit in consequence of fire.
means when the operations are disrupted, there is no profit, and therefore the claim is acknowledged. That claim is called as the loss of profit. So therefore there are two types of insurance claim. One is the loss of stock and another one is the loss of profit. And according to these two types, the procedures is given, and according to that procedure we have to find out the claim as per the loss of stock and as per the loss of profit. त्या ठिकाणी दोन प्रकार आहेत इन्शुरन्स क्लेमचे. पहिला आहे लॉस ऑफ स्टॉक, म्हणजे कंपनीत आग लागलेली असेल आणि त्यामुळे जर कंपनीचे प्रॉपर्टी आणि कंपनीच्या स्टॉकला नुकसान झालेलं असेल तर तो कशा अंतर्गत येणार आहे? लॉस ऑफ स्टॉक अंतर्गत येणार आहे. आणि दुसरा आहे लॉस ऑफ प्रॉफिट, म्हणजे कन्सिक्वेन्स ऑफ फायर. लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे ज्यावेळेस कंपनीला आग लागली त्या ठिकाणी कंपनीचे प्रॉपर्टी आणि स्टॉकला तर नुकसान होणारच आहे, पण कंपनीचे ऑपरेशन सुद्धा डिसरप्टेड होणार आहेत, थांबणार आहेत पूर्णतः. त्यामुळे कंपनीत कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन होणार नाही, कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी होणार नाही. आणि जर कंपनीला कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी कंपनीत होत नसेल तर मग कंपनीला उत्पन्न प्राप्त होणार आहे का, प्रॉफिट मिळणार आहे का? नाही. मग अशा केसमध्ये जो क्लेम सबमिट केला जाणार आहे त्या क्लेमला काय म्हटलं जाणार आहे? लॉस ऑफ प्रॉफिट. अंडरस्टूड? So these are the two types of insurance claim. Number one, loss of stock, and number two, loss of profit. Now in detail we are going to study both. आता आपण सविस्तररित्या दोघांचा अभ्यास करूयात. Under that, number one, claim for loss of stock. आता claim for loss of stock म्हणजे काय ते आपण बघूया. When a fixed asset is destroyed, the computation of loss is simple. तर समजा एखाद्या कंपनीत आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये कंपनीची फिक्स असेटचं नुकसान झालेलं असेल, डिस्ट्रॉय झालेलं असेल फिक्स असेट, तर त्या ठिकाणी लॉस कॅल्क्युलेट करणं सहज सिंपल आहे. म्हणजे आपण व्हॅल्यू समजून घेणार त्या फिक्स असेटची आणि मग किती व्हॅल्यूचं नुकसान झालेलं आहे ते आपण फाइंड आउट करणार आणि मग आपल्याला लक्षात येईल की किती लॉस झालाय. सो इट इज व्हेरी सिंपल. द व्हॅल्यू ऑफ सच असेट ऑन द डेट of fire can be ascertained from the books of accounts of the business, because most of the businessmen usually maintain proper records of fixed asset. त्यामुळे त्या फिक्स असेटची व्हॅल्यू किती होती हे बिझनेस मध्ये जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेलं आहे त्यावरनं सहज कॅल्क्युलेट करता येते, कारण की मोस्ट ऑफ द बिझनेसमॅनने फिक्स असेटचे जे बुक्स ऑफ रेकॉर्ड्स असतात ते अपडेटेड ठेवलेले असतात, व्यवस्थितरित्या प्रिपेअर केलेले असतात. ओके. Fixed assets are recorded in the books of accounts at their acquisition cost, which becomes the basis for calculation of claim for the loss of fixed assets. त्यामुळे सर्व माहिती बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये असते, किती कॉस्टला ती असेट ॲक्वायर केलेली आहे आणि किती नुकसान हे झालेलं आहे हे आपल्याला सहज कॅल्क्युलेट करता येईल. नाउ बट नेक्स्ट थिंग, when a stock is destroyed, the computation of loss is not simple, because the prices of different items of stock are seldom stable and the stock is acquired at varying rates. आता जर स्टॉकचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं असेल तर मात्र व्हॅल्युएशन करणं हे जरा कठीण आहे. व्हॅल्युएशन करणं हे कठीण आहे का? कारण की स्टॉक ज्या किमतीला ॲक्वायर केलेला असेल ती किंमत फिक्स नसते, स्टेबल नसते, व्हॅरिंग कॉस्ट आहे त्या ठिकाणी स्टॉकची. त्यामुळे स्टॉकचं जे काही नुकसान झालेलं असेल ते कॅल्क्युलेट करणं जरा कठीण आहे. फॉर मोस्ट ऑफ द businesses, particularly for trading concern, stock taking is not maintained up to date. Therefore, at the time of accident, no ready-made value of stock is available. बहुतेक प्रकारच्या बिझनेसच्या संदर्भात, पर्टिक्युलरली ट्रेडिंग बिझनेसच्या संदर्भात जो काही स्टॉक ॲक्वायर केलेला असतो त्याचे रेकॉर्ड बऱ्याच वेळेस अप टू डेट मेंटेन केलेले नसतात. त्यामुळे ज्या वेळेस ऍक्सिडेंट झालेला असेल त्यावेळेस स्टॉक किती ॲक्वायर केला होता, त्याची प्राइस किती होती हे सुद्धा शोधणं जरा कठीण असतं. If the stock register is maintained properly, the value of stock lost by fire can be ascertained from it. जर स्टॉक रजिस्टर हे व्यवस्थितरित्या मेंटेन केलेलं असेल तर त्यावरनं जो काही ज्या काही स्टॉकचं नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं हे सोपं असेल. However, the business may face a problem even when the stock register is maintained up to date
if the books of accounts are also destroyed along with the stock. Now that is the problem. जरी बिझनेसने स्टॉक रजिस्टर व्यवस्थितरित्या मेंटेन केलेलं असेल, अप टू डेट असेल, पण जर फायर मध्ये, आगीमध्ये नुकसान झालेलं असेल या बुक्स ऑफ अकाउंटचं, तर मग काय? मग परत प्रश्न उभा राहणार आहे. जरी आपण रेकॉर्ड मेंटेन केलेले आहेत, अप टू डेट आहेत, आपल्याकडे कंपनीकडे अप टू डेट आहेत, पण ते रेकॉर्डच नष्ट झाले फायर मध्ये, तर मग काय? अगेन क्वेश्चन arises. So at that time again it is difficult to find out how much loss is there. Okay, therefore the insured in the event of fire accident informs the insurer, means insurance company, of the loss of property and stock. आता ज्यावेळेस फायर मध्ये जो काही लॉस झालेला आहे, स्टॉक त्या ठिकाणी नाहीसा झालेला आहे, त्या ठिकाणी इन्शुअर्ड म्हणजे काय, की कंपनी ज्यांनी इन्शुरन्स घेतलेला आहे तो इन्शुररला इन्फॉर्म करतो, इन्शुरन्स कंपनीला इन्फॉर्म करतो किती लॉस झालेला आहे. Always remember, the insurance is the contract between insured and insurer. Only two parties are involved in. कायमस्वरूपी हे लक्षात ठेवायचं आहे की इन्शुरन्स हा फक्त दोन पार्टी मधला कॉन्ट्रॅक्ट आहे. पहिली पार्टी इन्शुअर्ड म्हणजे ज्याने पॉलिसी घेतलेली, म्हणजे ज्या कंपनीने पॉलिसी घेतलेली आहे, आणि दुसरी पार्टी म्हणजे इन्शुरर म्हणजे कोण? इन्शुरन्स कंपनी. हे कायम लक्षात ठेवा. द insurance contract is usually for a year and the insurer indemnifies the insured for the loss suffered. जनरली इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट हा एका वर्षाचा असतो, आणि या ठिकाणी जर काही दुर्घटना झालेली असेल तरी जो काही लॉस या दुर्घटनेमध्ये झालेला आहे त्याची भरपाई कोण करणार आहे? इन्शुरर करणार आहे. कुणाला करणार आहे? इन्शुअर्डला करणार आहे. In response to the request of the insured, a technical expert is interested by the insurance company, and the technical expert, after investigation, sends his report by stating the amount payable by the insurance company to the insured. या ठिकाणी जो काही लॉस, जे काही दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेतला जो काही लॉस आहे त्या संदर्भातला क्लेम ज्या वेळेस इन्शुअर्ड हा इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडे सादर करतो, त्यावेळेस इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी टेक्निकल एक्सपर्ट अपॉइंट करते. हा एक्सपर्ट इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट करतो, आणि मग त्यानुसार इन्शुरर म्हणजे इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्डला त्या ठिकाणी इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट पे करत. ओके, सो इन दिस वे इट इज द मिनिंग ऑफ द लॉस ऑफ स्टॉक. अशा प्रकारे हे लॉस ऑफ स्टॉकचं मिनिंग आपण या ठिकाणी समजून घेतलं. नाउ व्हॉट इज द प्रोसिजर फॉर कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ इन्शुरन्स क्लेम अंडर द लॉस ऑफ स्टॉक? आता सर्वात महत्वाचं आपण बघणार आहोत की प्रोसिजर, कुठली प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रिये अंतर्गत लॉस ऑफ स्टॉक अंतर्गत इन्शुरन्स क्लेम हा कॅल्क्युलेट केला जात असतो. नाउ ईच अँड एव्हरी पॉइंट काइंडली अंडरस्टँड अँड रिमेंबर. आता जे काही मुद्दे मी तुमच्या समोर समजावून सांगणार आहे ते व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि लक्षात ठेवा. नाउ स्टेप नंबर 1, find out the percentage of gross profit for the previous year or the average of gross profit for the previous year. आता या ठिकाणी आता ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, फॉर एक्झाम्पल लॉस ऑफ स्टॉकचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस आपल्याला या प्रोसेसने प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करायचे आहेत. तर यामध्ये पहिली स्टेप आपली काय असणार आहे? फाइंड आउट द पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर ऑर द ऍव्हरेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर. म्हणजे पहिल्यांदा मागील वर्षाच्या ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज किती किंवा मागील वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लक्षात ठेवा, व्हॉट टू फाइंड आउट फर्स्ट? प्रिव्हियस इयर ग्रॉस प्रॉफिट or average of gross profit for the previous year. Okay, this is done by preparing the trading account of the previous year which gives the figure of gross profit. The usual format of trading account is as follows. आता हे आपण कशावरनं फाइंड आउट करू? मागील वर्षाच्या ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज किंवा ऍव्हरेज ऑफ द ग्रॉस प्रॉफिट. तर मागील वर्षाच्या जे काही अमाऊंट दिलेल्या असतील त्या अमाऊंट वरनं आपण काय करणार? गेल्या वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट तयार करणार. We have to prepare the trading account of the previous year
फ्रॉम द अमाउंट गिवन रिलेटेड टू द प्रिव्हियस इयर इन द प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये प्रिव्हियस इयरच्या संदर्भातल्या जे काही अमाउंट्स असतील त्या अमाउंट्स वरून आपण काय तयार करणार, गेल्या वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट आपण या ठिकाणी तयार करणार. सो ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड एंडेड म्हणजे मागच्या वर्षाचा जो काही पिरियड असेल तो ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट ऍज युजली नक्कीच तुम्हाला माहित असेल, पण परत एकदा आपण तो फॉर्मॅट या ठिकाणी बघूयात. डेबिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट टू ओपनिंग स्टॉक, then to purchases less returns outward, to direct expenses, to carriage and freight inward, to wages. All these things we have to record to debit side. या सर्व गोष्टी आपण डेबिट साइडला रेकॉर्ड करणार. Then under the credit side by sales, less returns inward. Sales मधनं returns inward less करणार and by closing stock. From this we have to take down the total of the credit side. मग आपण काय करणार, ते क्रेडिट साइडची टोटल घेणार and then we have to deduct the total of the debit side and then we can get the gross profit carried down, that is our balancing figure to the debit side of trading account. आणि मग त्यानंतर जे आपलं ग्रॉस प्रॉफिट आहे, जी आपली बॅलन्सिंग फिगर आहे ग्रॉस प्रॉफिट, ती आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला फाइंड आउट. ओके, and so in this way we can get the gross profit of the previous year by preparing the trading account of previous year. मग आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला गेल्या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, सो वन्स वी गेट द ग्रॉस प्रॉफिट ऑफ द प्रिव्हियस इयर वी हॅव टू क्लोज डाऊन दिस अकाउंट. मग आपल्याला प्रिव्हियस इयरचा ग्रॉस प्रॉफिट मिळाला की आपण हे अकाउंट क्लोज करणार. अँड देन अंडर दिस स्टेप व्हॉट टू डू नेक्स्ट. मग या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट और एव्हरेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. मग आपण काय करणार, ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणार किंवा ग्रॉस प्रॉफिटचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करणार. आता ग्रॉस प्रॉफिट ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऍज पर द सेल्स. ग्रॉस प्रॉफिट हा कशानुसार कॅल्क्युलेट केला जातो, सेल्स नुसार. इफ सेल्स इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट देन 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे किंवा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट इज व्हेरी सिंपल. So therefore percentage of the formula becomes the percentage of gross profit is equal to 100 multiplied by gross profit upon sales. सोपं आहे. काय होणार फॉर्म्युला आपला, 100 गुणिले ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला या ट्रेडिंग अकाउंट मध्ये मिळालेला आहे, राईट. मग आपण त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट जी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला बॅलन्सिंग फिगर म्हणून फाइंड आउट झाली ती पुट अप करणार. त्यानंतर सेलची अमाऊंट आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिलेली आहे ती पुट अप करणार आणि मग त्याला 100 ने मल्टिप्लाय करणार आणि मग जे काही येणार ते आहे आपलं पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ओके, अंडरस्टूड. सो इन दिस वे इट इज द स्टेप नंबर 1. अशा प्रकारे ही स्टेप नंबर 1 आहे, राईट. नाउ नेक्स्ट स्टेप नंबर 2. आता या ठिकाणी स्टेप नंबर 2 आपण फाइंड आउट करणार. काय, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द स्टॉक on the date of fire by constructing a separate memorandum trading account. आपण काय करणार, स्टॉकची व्हॅल्यू डेट ऑफ फायरच्या दिवशी स्टॉक किती शिल्लक होता आपल्याकडे तो आपण या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आणि त्यासाठी काय तयार करायचं आहे बरं आपल्याला, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. तर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. When it is not possible to ascertain the exact value of stock destroyed by fire from the stock register, the value of stock on the date of fire can be ascertained by constructing a memorandum trading account. आता ज्या वेळेस स्टॉक रजिस्टर वरनं किती स्टॉक हा डिस्ट्रॉय झालेला आहे फायर मध्ये हे कॅल्क्युलेट करणं शक्य नसतं, त्यावेळेस मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हे तयार केले जाते. ओके, and memorandum trading account for a period starting from first day of the ascertaining period and ending on the date of fire. The memorandum trading account चा पिरियड काय आहे की कुठल्या पहिल्या दिवस ज्या दिवसापासून आपल्याला स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे तो दिवस ते डेट ऑफ फायर म्हणजे ज्या दिवशी कंपनीला आग लागलेली असेल तो दिवस, या कालावधी दरम्यानचं जे अकाउंट तयार केलं जाईल त्या अकाउंटला काय म्हटलं जाणार आहे बरं, memorandum trading account. Always remember, memorandum trading account is the account that is prepared
for the period starting from the first day of the ascertaining period and ending on the date of fire. म्हणजे ज्या दिवसापासून आपल्याला तो स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे तो दिवस ते डेट ऑफ फायर हा जो कालावधी असेल या कालावधीसाठी जे अकाउंट तयार केलं जाणार आहे त्याला काय म्हटलं जाणार आहे मेमोरंडम ट्रेडिंग. Okay, so in the second step now we have to prepare the memorandum trading account and from that we have to find out the stock on the date of file. Okay, आता या ठिकाणी सेकंड स्टेप मध्ये आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतो आहोत आणि त्याद्वारे आपल्याला काय कुठली अमाउंट फाइंड आउट होणार आहे द स्टॉक ऑन डेट ऑफ फायर म्हणजे फायरच्या दिवशी किती स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे होता त्याची अमाउंट आपल्याला फाइंड आउट होते. सो इट इज द फॉर्मॅट ऑफ द मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मागच्या स्टेप मध्ये जे आपण बघितलं त्याच प्रकारचा फॉर्मॅट आहे तरी सुद्धा आपण एकदा परत रिपीट करू. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड फ्रॉम फर्स्ट डे ऑफ द अकाउंटिंग इयर टू द डेट ऑफ फायर म्हणजे अकाउंटिंग इयरचा पहिला दिवस. आता असरटेनिंग डे कुठला असेल जो अकाउंटिंग डे इयरचा पहिला दिवस असेल तोच असरटेनिंग डे असणार आहे. सो फर्स्ट डे ऑफ द अकाउंटिंग इयर टू द डेट ऑफ फायर म्हणजे अकाउंटिंग इयरचा पहिला दिवस ते डेट ऑफ फायर या दरम्यानचा कालावधी. ओके, अंडर दॅट फर्स्ट ऑफ ऑल डेबिट साइड. आता डेबिट साइड आपण त्या ठिकाणी काय डेबिट साइडला एंट्री करणार. फर्स्ट ऑफ ऑल टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस लेस रिटर्न्स आउटवर्ड, टू डायरेक्ट एक्सपेन्सेस, टू कॅरिएज अँड फ्रेट इनवर्ड, टू वेजेस अँड नाव टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येणार आहे का इन द प्रिव्हियस स्टेप. आता ही जर मागची स्टेप आपण बघितली तर यामध्ये आपल्याला पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट झालेले आहे. पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट झाल्यामुळे या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिटला कॅल्क्युलेट करू शकतो. ग्रॉस प्रॉफिट कशाच्या सेल्स जे काही पर्सेंटेज मिळाले असतील ते पर्सेंटेज सेलवर अप्लाय करायचे आणि जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट आपलं ग्रॉस प्रॉफिट. ज्यावेळेस आपण अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस हे लक्षात येईल. सो हिअर वी कॅन फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट बाय द पर्सेंटेज. म्हणजे आता क्रेडिट साइडला बाय सेल्स लेस रिटर्न इनवर्ड आणि क्रेडिट साइडला जी क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे ती आपली बॅलन्सिंग फिगर असेल. क्लोजिंग स्टॉक म्हणजे कुठला असेल स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. जो क्लोजिंग स्टॉक असेल मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा तो आहे स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि तो आपला बॅलन्सिंग फिगर आहे. ओके, सेल्सच्या पर्सेंटेज मध्ये ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा म्हणजे डेबिट साइडचं सर्व टोटल मिळाले आपल्याला. डेबिट साइडची टोटल घ्यायची, take down the total of the debit side and from that minus the total of credit side means amount of sales and the amount now we are getting as a balancing figure that is our closing stock. आणि मग जी अमाऊंट आता आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आपली बॅलन्सिंग फिगर म्हणून काय आहे that is our closing stock. So here we get the closing stock means stock on date of fire. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक ही बॅलन्सिंग फिगर मिळाली जी आहे आपला स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि मग आपण हे अकाउंट क्लोज करणार. Okay, and therefore it is second step. Now third step, calculation of actual amount of claim to be lost. आता आपण या ठिकाणी किती अमाऊंटचा क्लेम हा सबमिट करायचा आहे किती अमाऊंटचा क्लेम या ठिकाणी सबमिट करायचा आहे. ओके, तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार. व्हेरी सिंपल प्रोसेस इज देअर. त्यासाठी आपण एक स्टेटमेंट तयार करणार. द स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. द अमाऊंट ऑफ पहिल्यांदा आपण समजून घेऊ. द अमाऊंट ऑफ लॉस टू बी कम्पेन्सेटेड बाय द इन्शुरन्स कंपनी इज ऑलवेज स्टिप्युलेटेड इन द इन्शुरन्स पॉलिसी बट अंडर नो सर्कमस्टन्सेस द क्लेम फॉर लॉस कॅन एक्सीड द ऍक्च्युअल लॉस सफर्ड बाय द बिझनेस. म्हणजे जी काही लॉसची अमाऊंट असेल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ती मेन्शन केलेली असेल. अट काय आहे ऍक्च्युअल लॉस जेवढा ऍक्च्युअल लॉस झालेला असेल त्यापेक्षा लॉसची अमाऊंट ही नक्कीच जास्त नसावी. ओके, अँड फॉर दॅट when the business is fully compensated by the insurance company for the loss of stock, the insurance company becomes the owner of the stock salvage if any. The actual amount of claim to be lost is calculated as follows. आता या स्टेप नुसार आपण अमाऊंट ही कॅल्क्युलेट करणार. स्टेटमेंट शोईंग क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक ऍज ऑन जी काही डेट ऑफ फायर असेल ती. पहिल्यांदा बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणजे बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणजे काय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर ऍज पर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मागच्या स्टेप मध्ये जे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलं
त्यामध्ये क्लोजिंग स्टॉक म्हणजे स्टॉक ऑन डेट ऑफ फायरची जी अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे ती अमाऊंट आपण या ठिकाणी दाखवणार. बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणजे स्टॉक ऑन डेट ऑफ फायर लेस स्टॉक साल्वेज्ड रिटेन बाय द बिझनेस. स्टॉक सॉल्वेज म्हणजे काय की ज्या स्टॉकचं फायर मध्ये नुकसान झालेलं नाही, जो स्टॉक व्यवस्थित आहे, ती अमाऊंट डायरेक्टली आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल. म्हणजे जो स्टॉक फायर मध्ये सेव्ह झालेला आहे, ज्याचं नुकसान झालेलं नाही, त्याला काय म्हणतात आपण स्टॉक साल्वेज. ओके, तो आपण लेस करणार. आणि मग जो काही स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आहे त्यामधनं स्टॉक साल्वेज किंवा स्टॉक सेव्ह लेस केल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला आपल्या हातात शिल्लक राहणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज द लॉस ऑफ स्टॉक. त्याला आपण काय म्हणणार आहोत, लॉस ऑफ स्टॉक. तो आपला क्लेम असेल. बट इट इज सब्जेक्ट टू ऍव्हरेज क्लॉज. पण त्यामध्ये अजून एक अट काय आहे, ऍव्हरेज क्लॉज. आता ऍव्हरेज क्लॉज म्हणजे काय ते आपण लगेच नेक्स्ट स्टेप मध्ये बघूया. पण या ठिकाणी परत एकदा मी रिपीट करतो ही प्रोसेस. थर्ड स्टेप काय आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्च्युअल अमाऊंट ऑफ क्लेम टू बी लॉस. सो बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणजे स्टॉक ऑन डेट ऑफ फायर लेस स्टॉक सेव्ह और साल्वेज स्टॉक. काय लेस करणार आपण, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मधनं साल्वेज स्टॉक किंवा स्टॉक सेव्ह, अँड देन द अमाऊंट वी गॉट इज कॉल्ड ॲज द लॉस ऑफ स्टॉक. ओके, अंडरस्टूड. बट इट इज सब्जेक्ट टू ऍव्हरेज क्लॉज. आता ऍव्हरेज क्लॉज म्हणजे काय ते समजून घेऊया. ऍव्हरेज क्लॉज applies in case of under insurance. Average clause means the claim for the loss of stock is proportionately reduced having regard to under insurance of stock. Under insurance. आता अंडर इन्शुरन्स म्हणजे काय ते समजून घेऊ आणि मग परत एकदा आपण हे मिनिंग बघू. The amount of insurance premium to be paid at a regular interval depends on the value of stock insured. म्हणजे आपण किती स्टॉक इन्शुअर्ड केलेला आहे, किती व्हॅल्यूचा स्टॉक इन्शुअर्ड केलेला आहे, त्याच्यावर इन्शुरन्स प्रीमियमची अमाऊंट ठरली असते. मोर द व्हॅल्यू ऑफ स्टॉक इन्शुअर्ड मोर इज द अमाऊंट ऑफ प्रीमियम टू बी पेड. जेवढे आपण स्टॉकची व्हॅल्यू जास्त इन्शुअर करणार आहोत तेवढे आपली प्रीमियमची अमाऊंट सुद्धा जास्त असेल. टू रिड्यूस द बर्डन ऑफ इन्शुरन्स प्रीमियम द ॲव्हरेज स्टॉक ऑफ बिझनेस मे नॉट बी ॲडिक्वेटली इन्शुअर्ड विथ द assumption. When business takes an insurance policy, the value of which is less than the value of average stock lying in the godown, it is known as under insurance. त्यामुळे काय केलं जातं, ज्यावेळेस पॉलिसी घेतली जाते त्यावेळेस ऍव्हरेज म्हणजे गोडाऊन मध्ये किती स्टॉक स्टोअर केलेला आहे त्याचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट केला जातो. त्याला काय म्हटलं जात असतं, ऍव्हरेज स्टॉक. ओके, आणि जर आपण पॉलिसी ही ऍव्हरेज स्टॉक पेक्षा कमी घेतलेली असेल तर त्याला काय म्हटलं जाणार आहे बरं, अंडर इन्शुरन्स. म्हणजे जेवढा स्टॉक आपण इन्शुअर करायला हवा होता तेवढा स्टॉक आपण इन्शुअर केलेला नाही. अशा वेळेस जे होणार आहे त्याला काय म्हटलं जाणार आहे, अंडर इन्शुरन्स. सो देअरफॉर व्हॉट ऍव्हरेज क्लॉज अप्लाइज इन केस ऑफ अंडर इन्शुरन्स. त्यामुळे ऍव्हरेज क्लॉज आपल्याला केव्हा घ्यावा लागणार आहे, अंडर इन्शुरन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली पॉलिसीची अमाऊंट, फॉर एक्झाम्पल आपली पॉलिसी 1 लाख रुपीची असेल आणि आपला लॉस हा 80,000 रुपीचा आहे, म्हणजे काय, अंडर इन्शुरन्स आहेत आपण. अशा वेळेस ऍव्हरेज क्लॉज हा ऍप्लिकेबल करेल. आणि मग जर समजा फॉर एक्झाम्पल गेल्या स्टेप मध्ये आपण क्लेम कॅल्क्युलेट केलेला आहे लॉस ऑफ स्टॉक, जर तो आपल्या पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा कमी असेल तर मग अशा वेळेस आपल्याला चौथी स्टेप यामध्ये ऍड करावं लागणार आहे, ऍव्हरेज क्लॉज. आणि समजा आपला लॉस ऑफ स्टॉक जर ऍव्हरेज आपल्या पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा जास्त असेल तर ऍव्हरेज क्लॉज या ठिकाणी अप्लाय होणार नाही. त्यामुळे जर अंडर इन्शुरन्स असेल म्हणजे ज्यावेळेस अजून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस क्लिअरली तुमच्या लक्षात येईल. पण थेरॉटिकल पॉईंट साठी लक्षात ठेवा, अंडर इन्शुरन्स ज्या वेळेस असेल म्हणजे जो लॉस आहे स्टॉकचा तो पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा कमी असेल तर मग ऍव्हरेज क्लॉज या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचा आहे. मग चौथी स्टेप या ठिकाणी वाढेल आणि त्यानुसार आपण नेट क्लेम फाइंड आउट करणार. त्याचा फॉर्म्युला असणार नेट क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी अपॉन व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. तर या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपल्याला मिळालेला आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला, इंटू लॉस ऑफ स्टॉक. गेल्या स्टेप मध्ये आपल्याला लॉस ऑफ स्टॉक या ठिकाणी फाइंड आउट झाला.
या तिघं किमती पुटअप करायच्या, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि मग जी काही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होणार आहे दॅट इज द नेट क्लेम अंडर द लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी. अशा प्रकारे नेट क्लेम या ठिकाणी लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो अंडर द लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी देर आर टोटल 4 steps. First of all, find out the percentage of gross profit by preparing the previous year trading account. गेल्या वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट तयार करून ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचे, ते आपण इथे या ठिकाणी फाइंड आउट करणार. Then second step, we have to prepare the memorandum trading account from the first day of accounting year till the date of fire to find out the stock on date of fire. ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी स्टॉक किती होता हे फाइंड आउट करण्यासाठी आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करणार. अकाउंट फर्स्ट डे ऑफ अकाउंटिंग इयर टिल द डेट ऑफ फायर या पिरियड साठी. देन आपण लॉस ऑफ स्टॉकचं कॅल्क्युलेशन करणार, म्हणजे स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस स्टॉक साल्वेज और स्टॉक सेव्ह आणि जी अमाऊंट आपल्याला मिळेल ती लॉस ऑफ स्टॉक. त्यानंतर आपण अंडर इन्शुरन्स आहे का हे चेक करणार आणि जर अंडर इन्शुरन्स असेल तर मग शेवटची स्टेप आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार ॲव्हरेज क्लॉजची. त्यासाठी फॉर्म्युला आहे नेट क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी अपॉन व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. ओके, सो इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट द इन्शुरन्स क्लेम ऍज पर द लॉस ऑफ स्टॉक. अशा प्रकारे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी नुसार आपण या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम हे फाइंड आउट करणार. Okay, understood? So it is the theoretical point. So in the next lecture we will solve a practical problem related to the loss of stock policy. पुढच्या लेक्चर मध्ये लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीचा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू and then we will discuss about the loss of profit. आणि मग त्यानंतर आपण लॉस ऑफ प्रॉफिटचा विषय आपण चर्चा करूया. So till then take care of yourself. Thank you all of you.